तू असं सांग, तुम्ही काही बोललेला आवाज येतोय ना? तुला एक वेळ आणि पहिले काही बोललेलं. चालेल, ठीक आहे, आपण सुरुवात करून घेऊ. आज कसं आहे, लेक्चरला आपला खंड नाही पडला पाहिजे. कालच्या दिवशी आपण काय घेतलं होतं आठवते का? 7:30 झाले सर. कोण म्हणतं? एक मिनिट. सुदेश म्हणतो 7:30 झाले सर. सुदेश आला का? आवाज ऐकू येतोय का आवाज? कालच्या दिवशी काय शिकलं सांगा बरं कमेंट्स मध्ये पटकन. विसरलो मी आता, लवकर सांगा. मी सांगू का? नाही ते बघू किती स्टडी करतात. सांगा लवकर म्हणा. लवकर सांगा कमेंट्स मध्ये पटकन. काल काय शिकलो आपण? कालचं खायला आठवण दिले काय सांगते ते? बेरीज. बेरीज बस. बेरीज मध्ये काय शिकलो अजून सांगा. कोणता घटक? लवकर. अंश आणि छेदाची बेरीज. अंश आणि छेदाची बेरीज. वा वा. कोण आहे? कोण आहे? एक मिनिट. राधिका. राधिका बरोबर. पहिल्यापासून आहे ते पहिल्या. कालच्या दिवशी सुद्धा 71% हजेरी होती. बाकीचे खेकडे मधूनच चालले गेले, काय हरकत नाही. बाकी आता बी गेले. आता 8 झाले, 6 होऊन गेले. असं चला, अंश आणि छेदाची बेरीज घेणार आहे आपण. ओके, आपण घेत होतो बोर्डमासची बेसिक लेवल. बोर्डमास त्याच्यामध्ये आपण प्रकार घेतलेला होता अंश आणि छेदाची बेरीज. व्यवस्थित आहे का? हा, ओके. अंश आणि छेदाची बेरीज. आता अंश आणि छेदाच्या बेरजेमध्ये आपण कालच्या दिवशी पाया समान करा ही एक पद्धत शिकली. त्याच्यानंतर पाया समान एक पद्धत, त्याच्यानंतर दुसरी पद्धत, त्याच्यासोबत आपण शिकलो शक्तिमान मेथड. आता शक्तिमान मेथड दोघे ठिकाणी कामात पडेल. पाया समान असेल तरी सुद्धा कामात पडते आणि पाया समान नसेल तरी सुद्धा कामात पडेल. ठीक आहे, एखादं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो कालचा सराव म्हणून. 9/4 प्लस 12/3. 9/4 प्लस 12/3 याचं उत्तर काढायचं. आता याच्यामध्ये पाया समान आहे का? नाही. पाया समान नसेल तर लक्षात घ्या, दोन मेथड आहे आपल्याकडे. पहिली मेथड आहे, आपण काय करणार? पाया समान करणार. सर क्लिअर दिसत नाही आहे. हा, बरोबर दिसत नाहीये. क्लिअर दिसत नाही का? बघून घ्या. पावसामुळे प्रॉब्लेम असेल. काही दिसत नाही का? एकदम ब्लर दिसतंय का? एक मिनिट. क्लिअर दिसते ना? इथून तर क्लिअर आहे. सेकंड मोबाईल मध्ये क्लिअर आहे. तुमच्याच डबड्यामध्ये काही अडचण असेल. गच्चीवर जा, गच्चीवर दिसते. मुक्तनगरला जास्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे येऊ शकते. ठीक आहे, थोडंफार काय हरकत नाही. रेकॉर्डिंग भेटतेच मला. आणि रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबला तर भेटूनच देईल. उद्यापर्यंत येऊन जाते रात्री 12च्या नंतर. ठीक आहे, फक्त आता लक्ष द्या, आपल्याला सांगणं काय हे महत्वाचं आहे. 11 जून पण काय शिकतोय हे महत्वाचं आहे. थोड्या बारीक गोष्टी नाव सांगू काय? इथं पाया समान नाही, पाया समान करावा लागेल. आणि पाया समान करण्यासाठी सर्वात महत्वाचं इथं संख्या बघून घ्यायच्या. 4च्या टेबल मध्ये 3 येत नाही आणि 3च्या टेबल मध्ये 4 बसत नाही. मग अशी जर संख्या असेल तर आपण पाया समान करतानाची एकदम सोपी पद्धत की ही जी 4 संख्या आहे ही 4 संख्या या साईडला आणायची आणि ही जी 3 संख्या आहे ही 3 संख्या या साईडला आहे. ज्याने पाया समान केला त्यानं वरच्या संख्येला गुणा करायचा. 3 9 27 चिन्ह आहे प्लसचं. 4 × 12 करायचं. 12 चौक झाले 48.
छेदामध्ये तुम्ही जो पाया समान केलेला आहे तो पाया किती समान केलाय पोरांनो? 12. 4 त्रिक 12, 3 चौक 12. मग या ठिकाणी 12 छेदामध्ये जसे आहे तसे घ्यायचे, बेरीज करायची. 8 आणि 7 15शी 5 हातचा 1 4 आणि 5 5 आणि 2 7. 75 भागेला किती होणार आहे? 12. आता 75 भागेला 12 आहे, तर या ठिकाणी 12 ही समसंख्या आहे, 75 ही विषम संख्या आहे. भाग जात नाही, तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 12चा टेबल घेऊ शकता. लक्षात घ्या, 12च्या पाड्यामध्ये 12 पंचे 60 आणि 12 किती होणार आहे? 72. 6 पॉइंट जसाचा तसा. आता 72चा भाग कटलेला आहे, म्हणजे शिल्लक किती राहणार आहे? 30. ओके, 12च्या टेबल मध्ये 30 बसत नाही, म्हणून 12 गुणे किती झाले? 24. 30 मधून माझा 24चा भाग कटला, राहिले किती? 6. 6 वरती पुन्हा शून्य घेतला, झाले किती? 8. आणि 12 पंचे किती होणार? 60. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे पॉइंट मध्ये 6.25. क्लिअर आहे का? बघा, आवाज व्हिडिओ वगैरे क्लिअर असेल तर सांगा पटकन यस ऑर नो मध्ये. पटकन क्लिअर येतोय का? आवाज येतोय का? आवाज सांगा पटकन, पटकन सांगा. यस मध्ये सांगा, एक जण तरी सांगा पटकन. आणि दिसते कसं सांगा, व्यवस्थित सांगा लवकर. यस दिसते ना? ओके, ठीक आहे. आता मला सांगा सर, याच्यामध्ये आपल्याला पाया समान करायचं कसं ओळखायचं? समजा 2 छेदातल्या संख्या आहे, त्या एकमेकांच्या पाड्यात बसत नाही, म्हणून ती संख्या या साईडला आणा, ही संख्या त्या साईडला आणा. ही एक मेथड आपण शिकलो. दुसरी मेथड याची असे होणार आहे. समजा 9/4 प्लस 12/3. आता तुम्हाला याला सोडवणं आहे, सेम उदाहरण आहे. तर आपण याला एक काम करणार, डायरेक्टली शक्तिमानची मेथड घेऊ शकतो. डायरेक्ट 9 गुणिला 3 9त्रिक 27 ची आहे प्लस 12 गुणिला 4 12 चौक 48. छेदामध्ये तुम्ही छेदातील संख्येचा सरळ गुणाकार करायचा, 3 चौक 12. बघा, 27 आणि 48 यांची बेरीज करायची. 8 आणि 7 15, हातचा आला 1, 4 आणि 5 आणि 2 7. 75 भागेला 12. आता मला सांगा, 75 भागेला 12 आणि 75 भागेला 12 सेम आले, म्हणजे तुमचा फायनल अमाऊंट काय येणार आहे? 75 भागेला 12ला जर भागलं तर जे इथं आलेलं आहे तेच उत्तर इकडे येणार आहे, 6.25. म्हणजे सांगायची गोष्ट की जोपर्यंत तुमचा बेस क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण पेपरला आलेले प्रश्न घेऊन फायदा होणार नाही. नाहीतर मी आज काय कालपासून मी तुम्हाला डायरेक्टली पेपरला आलेले प्रश्न घेतले असते तर काही हरकत नाही. परंतु काही असे बेसिक विद्यार्थी असे आहेत की त्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये. काय म्हणजे आपण फक्त ऍडव्हान्सच्या नादी लागायचं आणि बेसिक वाला विद्यार्थी हा बेसिकच राहून जातो, कमजोर राहून जातो. त्याच्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. ज्यांना आवश्यकता असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. ओके, क्लिअर दिसतंय का व्यवस्थित? ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये तुमचा या ठिकाणी बघा, ठीक आहे, सेकंड नंबरचं उदाहरण. पंचवीस 8 प्लस 12 भागेला 4. थोडस वेगळं उदाहरण घेतलेलं आहे, असं काही सोचून समजून नाही, पण अंदाजे जरी संख्या असल्या तरी काहीतरी वेगळं निर्माण होईल या प्रश्नातून. सर, या प्रश्नामध्ये सांगायचा अर्थ असा आहे की एका संख्येमध्ये दुसरी संख्या एकमेकांच्या पाड्यात बसत नाही. सर, इकडे असावी का? इकडे या ठिकाणी पाया कसा समान करायचा? तुम्ही डायरेक्ट इथे शक्तिमानची मेथड घेऊ शकता. ही जी तुमची मेथड आहे ही शक्तिमानची मेथड आहे, आणि ही जी मेथड आहे ही तुमची कोणती मेथड आहे? पाया समान करणे. दोघी पद्धती घेतल्या तरी उत्तर तुमचं काय आलेलं आहे? सेम. आता मला सांगा सर, याच्यामध्ये काय वेगळं करणार? तुम्ही अगोदर सांगितलं की इकडची संख्या तिकडे न्यायची, तिकडची संख्या इकडे आणायची. पण हे केव्हा शक्य आहे? तेव्हा स्वतःला विचारा की 8 या संख्येमध्ये 4 बसतात का? नाही. पण 4 या संख्येमध्ये 8 बसू शकतात 4च्या पाड्यामध्ये. किती नंबरला? 2 नंबरला. म्हणून इथं आपण अशी मांडणी करणार की 4 गुणा करणार, 2 गुणा करणार. हे पेपरला कोणी तुम्हाला सांगणार नाही. पण 4ला 2 केल्यानंतर 8 होणार, पण 8ला 8 होण्यासाठी फक्त एकाची गरज आहे. ज्याने पाया समान केला त्याने वरच्या संख्येला गुणा करायचं. 25 जसे आहे तसे चिन्ह आहे प्लसचं. 12 गुणिला 2 किती झाले? 24. आणि छेदामध्ये तुमचा जो पाया समान झालेला आहे 8 एका 4 दुनी 8,
म्हणजे जो पाया समान झालेला आहे तो 8 जसा आहे तसा ठेवायचा. इथपर्यंत समजलं का? ओके. मग आता बेरीज करणार आहे आपण. 4 आणि 5 किती होणार आहे? 9 आणि 2 आणि 2 किती होणार आहे? 4. 49 भागेला 8. आता 49 भागेला 8 तर तीच कंडिशन झाली की 49च्या पाढ्यामध्ये सॉरी 8च्या पाढ्यामध्ये 49 बसत नाही. तर मग काय करा की तुम्ही डायरेक्टली पाढा घेऊ शकता. 8 49 मधून राहिले 1. 8 दुनी किती होणार आहे? 16. म्हणजे 6.12 हे त्याचं उत्तर झालेलं आहे. 6.12. ओके ठीक आहे. पण आता दुसरी मेथड बरेच विद्यार्थी म्हणतील की बाबा सर याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की डायरेक्ट आपण शक्तिमान मेथड कशी घेणार. लक्ष द्या बेसिक विद्यार्थी. डायरेक्ट शक्तिमान मेथड अशी घेऊ शकतो आपण. 25 भागेला 8 प्लस 12 भागेला 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. 25 चौक झाले 100. चिन्ह आहे प्लसचं. 12 गुणिला 8 12 8 96. छेदामध्ये तुमच्या अंकांचा समोरासमोरील गुणाकार. 8 चौक किती होणार आहे? 32. आता 100 आणि 96 यांची बेरीज जर केली तर किती होणार आहे? 196 भागेला किती होणार आहे? 32. 196 भागेला 32. समजतंय का इथपर्यंत? ओके. 196 ला 32 न भाग द्यायचा आहे. डायरेक्ट 32चा टेबल गिबल घ्यायच्या भानगडीत पडू नका. जरा जास्त रिस्क होईल. बेसिक वाल्या विद्यार्थ्यांनी एक काम करायचं. 2-2 न आपले खांड करत राहायचं. बरोबर कसे? सर याला 2 न खांड केल्यानंतर बे एक बे बे सक 12. इथं बे नम 18. खाली उरला 1 8 16. म्हणजे सेमीफायनल आलेला आहे 98 डिवायडेड बाय 16. आता तुम्ही 16चा भाग घेऊ शकतात. आता तुम्ही 16चा पाढा घेतला तरी काही हरकत नाही. डायरेक्ट 16चा पाढा घेऊ शकतात आपण. 16च्या पाढ्यामध्ये 98 बसत नाही. परंतु 16 5 80 16 सकम 96. 16 5 80 16 सकम किती होणार आहे? 96. म्हणजे माझ्या उत्तराचा पहिला अंक किती आला? 6. 16 सकम 96 उरले किती? 2. 2वर घेतला 0 म्हणून या ठिकाणी येणारा पॉइंट. पुन्हा 16 एक किती होणार आहे? 16. आता 20 म्हणून 16 गेले राहिले किती? 4. पुन्हा घेतले 40 झाले आणि 16 दुनी किती होणार आहे? 32. म्हणजे याचं सुद्धा उत्तर आणि याचं उत्तर सेम आलेलं आहे. सांगायची गोष्ट कालपासून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आहे की तुम्हाला प्रश्न कसाही फिरवलेला असो, जर तुमचे कंटेंट क्लिअर असतील, जर तुमच्या या ठिकाणी बेसिक क्लिअर असेल तर मात्र प्रश्न कसा बी येऊ द्या तो तुम्हाला सोडवता येईल. आता बऱ्याच जणांना डाऊट असेल सर तुम्ही हे जे प्रश्न घेत आहात हे पेपरला येतात का की नाही येत, हा तुमचा डाऊट असणं गरजेचं आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 2018 पासून आपली जी युवा भारत अकॅडमी आहे 2018 पासून शिकवण्याचा अनुभव आहे. वेल एक्सपिरियन्स रिझल्ट दिलेले आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हात जोडून सांगतो जे पण शिकवणार आहे ते तुम्हाला एकदम आणि एकदम क्वालिटीचं शिकवणार. त्याच्यामुळे काही तुमच्या मनामध्ये शंका ठेवू नका. ठीक आहे इथं लक्षात? ओके. तुम्हाला याचं सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलला पण मिळून जाईल आणि या ज्या ऍपला तुम्ही जॉईन झालेले आहेत त्या ऍपला सुद्धा तो या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे ओके. ताण घेऊ नका. स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेऊ. सर कालच्या दिवशी आपण अंश आणि छेदाची बेरीज घेतली. आज आपण सुद्धा अंश आणि छेदाचं बेसिक समजून घेतलेलं आहे. ओके ठीक आहे. आता काही जण म्हणतील सर फक्त बेरीजच आहे याच्यामध्ये वजाबाकी वगैरे नाही. वजाबाकीचा घटक मी थोडासा नंतर घेईन पण जोपर्यंत बेरीज क्लिअर होते तोपर्यंत आपल्याला बेरीजच क्लिअर करायची आहे. ठीक आहे ओके. आणि या बेरजेमध्ये अजून बरेचसे फॉर्म्युलेज वगैरे आहेत. बरोबर. नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, समसंख्यांची बेरीज करा, विषम संख्यांची बेरीज करा, सगळं फॉर्म्युले स्टेप बाय स्टेप घेणार. परंतु आता फक्त आपण बेरजेवरती फोकस करतो आहे. ठीक आहे. आता सर तुम्ही अंश आणि छेदाची बेरीज घेतलेली आहे. आता नेमकं पुढचा घटक कोणता घेणार? तर नेमकं पुढचा घटक आपण जो घेणार आहात तो फार महत्वाचा आहे. तो आहे समजा त्याचे बेसिक नियम तुम्हाला सांगून देतो. बेसिक नियम एकच आहे. संख्या तुमची कोणती पाहिजे? सारखी पाहिजे. संख्या समान पाहिजे असा त्याचा एक नियम आहे. बरोबर. नियम क्रमांक 1. दुसरा नियम जो आहे जी संख्या तुमची आहे ती संख्या उतरत्या क्रमात पाहिजे. उतरता क्रम. आता उतरता क्रम असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम असं इंग्रजीमध्ये काही वेळेस बऱ्याच वेळा विचारलं जाते. आणि त्याला अजून एक शब्द आहे आरोह आणि अवरोह. बरोबर. तुमच्या माहितीसाठी सांगतो
हे जे चढता वगैरे उतरता क्रम आहे, चढता क्रम आणि उतरता क्रम याच्यासाठी काही शुद्ध शब्द यूज केले जातात. आरोह क्रम, आरोह क्रम, आरोह, आणि उतरता क्रमाला म्हणतात अवरोह क्रम. बरोबर. इंग्लिशमध्ये डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. असो, बऱ्याचशा बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुमचं नोटबुक समोर ठेवून तिच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्हाला वाटल्या तर तुम्ही त्याची नोट्स बनवून टाका. जसं की आता मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. इथं बसलेला विद्यार्थी हा इंडियन आर्मीचा पेपर सुद्धा देणार आहे, अग्निवीरचा पेपर सुद्धा देणार आहे. कोणताही पेपर त्या मी अगोदर सांगितलं पहिल्या दिवशी की जे पण शिकवणार आहे ते सर्व पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही जे नियम घेतलेले आहे तो नियम क्रमांक 1 काय म्हणतो, संख्या तुमच्या समान पाहिजे आणि संख्या तुमच्या उतरत्या क्रमात पाहिजे. ओके. या दोन नियमावरती आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. स्क्रीनवर लक्ष द्या. 49 प्लस 999 प्लस 29 प्लस 19 बेरीज करायची आपल्याला. आता याच्यामध्ये बऱ्याच बेसिक वाले विद्यार्थ्यांसाठी सांगतो की बेसिकचे विद्यार्थी काय यूज करणार. आता बेसिक वाले विद्यार्थ्यांसाठी सांगतो एकदम बेसिक. आता मला सांगा, जे आपण शिकलात शाळेमध्ये हे आपण अशी करणार 49 प्लस 999 प्लस 29 प्लस 19 यांची बेरीज करणार. बेरीज दिलाय तर पुन्हा नवाचा पाडा घेणार. 9 हा किती वेळा आलेला आहे 4, तर 9 चौक 36 6, हातचे आले 3. परत 9 त्रिक 27, 27 आणि हातचे 3 किती होणार आहे 30, हातचे आले 3. 9 दोन्ही 18, 18 आणि 3 किती होणार आहे 21, हातचे आले 2. 9 आणि 2 किती होणार आहे 11. म्हणजे याचं उत्तर झालेलं आहे 11,106 रुपये. हे झालं तुमचं बेसिक लेवल. परंतु पेपरला तुम्ही असे अंक लिहिणार, मग त्याच्यानंतर टोटल मारून मग ऑप्शनकडे जाणार, तर कुठंतरी आपला टाइम जाऊ शकतो. तो टाइम वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी जरा वेगळी पद्धत यूज करणार आहोत. ते लक्ष द्या. सर आता हे मला सांगा, हे विदाऊट कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जमेल, काही हरकत नाही. बरोबर. परंतु मला सांगा, आता जर आपण स्टँडर्ड पद्धत घेतली प्रोफेशनल मेथड, तर हा जो 4 आहे एखादी संख्या किती वेळा रिपीट झालेली आहे ती त्याच्या खाली लिहायची. हा जो 9 अंक आहे हा 3 वेळा रिपीट झालेला आहे. हा जो 9 अंक आहे हा 2 वेळा. हा जो 9 अंक आहे हा 1 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्या खाली तुम्ही पेन्सिलना नंबर लिहून घ्यायचे पेपरला. मग तुम्ही उत्तराचा जो पहिला अंक घेणार आहात, तो उत्तराचा पहिला अंक तुमच्या राईट कडून घ्यायचा, म्हणजे उजवीकडून. परंतु तुमची सुरुवात सिंपल लेवलचं उदाहरण आहे, याच्यामध्ये पॉइंट वगैरे नाही, म्हणून तुमची सुरुवात मोठ्या संख्येकडून होणार. पण मोठ्या संख्येकडून होताना याचा एकक स्थानचा अंक 9 आणि ही 4 यांचाच गुणाकार करायचा, बाकीच्या संख्या विचारात घ्यायच्या नाही. याचा पहिला अंक खालची संख्या, याचा पहिला अंक खालची संख्या, याचा पहिला अंक खालची संख्या आणि याचा पहिला अंक खालची संख्या. पण ते नेमकं कशा पद्धतीने येणार, दिसते व्यवस्थित? व्हिडिओ दिसत असेल तर सांगा पटकन. क्लिअर आहे? नाही नाही असो काय हरकत नाही, चाल द्या. दिसते का मला? यस सर नो मध्ये सांगा पटकन. दिसतंय का? नळला कोळला झालाय माझा, जरा बोंबलो असो. हे पारे दिसते ना? ओके ना? एकदम शांततेत घेऊ आपण, आपल्याला घाई नाही काय. आता मला सांगा, नेमकं मोठ्या संख्येपासून सुरुवात करणार. 9 गुणिला 4, 9 चौक 36 6. माझ्या उत्तराचा पहिला अंक मी उजवीकडे लिहिणार. मग समजा पेपरला तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. पेपरला 4 ऑप्शन दिलेले आहे, ए बी सी डी. इथं 6 आहे, 8 आहे. समजा इथं आपण म्हणू शकतो इथं 9 आहे, इथं 6 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 7 आहे. पहिला डिजिट. तर आपला तयारी करणारा विद्यार्थी जो आहे तो विदिन सेकंदामध्ये उत्तर शोधणार की माझ्या उत्तराचं, माझं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी आहे. कसं रे, कसं शोधणार? आता मला सांगा शोधणार कसं. तर इथं बी हा 6 नंबरला आहे, बी चा एकक स्थानचा अंक 6 आहे, तर तुमचा एकक स्थानचा अंक 6 आलेला आहे. म्हणजे तुमचे सगळे ऑप्शन स्पर्धेतून कॅन्सल झाले. ही एक टेक्निक झाली. ओके. मग मला सांगा, 9 चौक तुम्ही 36 म्हणता आहात, तर तुमचे जे हच्चे राहिलेले आहे ते शेजारच्या अंकाच्या डोक्याच्या वरती ठेवायचे. ओके का? ओके सर. पुन्हा 9 त्रिक 27, 27 मध्ये जर तुम्ही 3 मिळवले तर माझ्या उत्तराचा पहिला अंक येणार आहे 30, कारण 27 आणि 3 किती होणार आहे 30. मग तुमचे जे हच्चे 3 राहिलेले आहेत ते शेजारच्या अंकाच्या डोक्याच्या वरती ठेवायचे. ओके ओके सर, ठीक आहे.
पुन्हा 9 दुनी 18, 18 मध्ये जर 3 मिळवले तर होणार आहे 21, 21चा 1, हातचे आले शेजारी 2 वरच्या वरती, पुन्हा 9 1 9. ओके, समजते माझं म्हणणं? पुन्हा 9 1 9, 9 आणि ते हातचे 2 किती होणार आहे? 11. म्हणजेच माझं फायनलाइज उत्तर असेल 11,106. याचं 65 उत्तर मी पहिलेच तुम्हाला काढून दिलेलं होतं. परंतु आपली स्पर्धा अशा भंगार पोरांशी नाही. आपल्याला क्यू फॉर क्वालिटीचेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये लागणार आहे. हे तर अख्खे विद्यार्थी बेरीज करणार. बरं, याच्यामध्ये बी काही महानगर आपल्याला असे सापडतील बेरीज करताना की सर हे वरती 4 वेळा 9 घेतील, हे लुंगाडे इकडे 999, हे 99 आणि हे 19. असाही प्रकार तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल. ते नाही भेटणार? भेटेल ना? भेटेन. काय ताण घेऊ नका, सगळे खतरनाक माणसं भेटतील आपल्याला. तर ठीक आहे. तर ओके, मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके, इथपर्यंत दिसतंय का? क्लिअर आहे ना? ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. समजलं असेल असं मी गृहीत धरतो. नाही समजलं असेल तर पुन्हा त्याले उद्याच्या दिवशी पुन्हा व्हिडिओ पुन्हा बघून घ्यायचा. ठीक आहे, ओके सर, काय हरकत नाही. तर पुन्हा एक उदाहरण देऊ आपण. क्वेश्चन नंबर 2. सर आता तुम्ही, ठीक आहे, आपल्या मनावरती आपण आता प्रॅक्टिस करणार आहात म्हणून छोट्या छोट्या संख्याच घेणार आहे. 4 7 प्लस 777 प्लस 2 7 प्लस 1 7 क्वेश्चन मार्क. आता मला कमेंट्स मध्ये सांगा की याच्या उत्तराचा पहिला अंक कोणता येणार? पटकन सांगा विदिन सेकंदात. तोपर्यंत मी या ठिकाणी नळला जरा गरम करतो. सांगा लवकर. उत्तराचा पहिला अंक कोणता येणार? बघा बघा कमेंट्स मध्ये काय सांगताय. उत्तराचा पहिला अंक, उत्तराचा पहिला अंक लवकर. असो कोणा काय उत्तर दिलं? सगळ्यांना. वार लय हुशार झालाय भाऊ लुंगाडे. बर, उत्तराचा पहिला अंक 8 आहे. मग तुला पेपरला 4 ऑप्शन दिलेले असतील. मग 4 ऑप्शन मध्ये जर तुझे नशीब चांगलं असलं, तसं तर चांगलं नसतेच म्हणा, पण समजा जर तुझे नशीब चांगलं असलं आणि 4 ऑप्शन मध्ये जर एकाच ऑप्शनला 8 आहे तर तू जिंकला. ताण घेऊ नको. हे पाय, आता तुम्ही जे 8 उत्तर सांगता हे मला असं जर पेपरला असेल तर ओके कार्यक्रम तुमचा, ठीक आहे. परंतु काही सांगता येत नाही, कॉम्पिटिशन खतरनाक झालेली आहे. हा किती वेळा तरफडला आहे? 4, हा 3, हा 2 आणि हा किती असेल? 1. समजते आहे का? ओके. मग या ठिकाणी नॉर्मल सिंपल लेवलचं उदाहरण आहे म्हणून उत्तराचा पहिला अंक संख्याचा आणि खालची संख्या 7 चोक 2808. हुशार झालेले आहे पोरं, त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं होतं. 8 अंक दिलाय ना, बघितलं कमेंट्स मध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर 7 चोक 2808 हातचे आले 2. आता मला सांगा पुन्हा 7 या संख्येनं 7 त्रिक 21, 21 आणि 2. तुम्ही डायरेक्ट मला उत्तर सांगू शकता कमेंट्स मध्ये. डायरेक्ट उत्तर किती ते फायनल. बोलू नका, मला काही समजत नाही बरं. आय एम बहिरा, मला ऐकू येत नाही, तुम्ही बोलू नका. तुम्ही फक्त कमेंट्स मध्ये सांगा काय मयमय होते. क्लिअरिटी काय समजत नसेल आवाजा गिवाजाचं बघा. आता उद्याच्या दिवशी आपलं संख्या वेगळी असली तर बरोबर आहे, तुमची शंका असणं गरजेचं आहे. बरोबर, तुम्ही काय जगू देसान माणसाले? आता पहिले याचा तर नळला दाबू दे, पहिले टाइम लावू. बरोबर आहे, ठीक आहे. मी पहिलेच भुकलं, तुम्हाला भूक लागली वाटते. मी काय म्हटलं, संख्या समान असेल, संख्या उतरता क्रम असेल तरच ही पद्धत लागू पडेल, एवढं लक्षात घ्या. पहिले आपण याला सोडून घेऊ. हे बा 7 चोक 2808 हातचे आले 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती होणार आहे? 23. हातचे आले 2, 7 दुनी 14, 14 आणि 2 16. हातचा आला 8. म्हणजे तुमचं उत्तर आलेलं 8638 असं तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्ही लगेच मला कमेंट्स मध्ये त्याचं फायनल आन्सर सांगा. पहिला डिजिट सांगायचा नाही. रेडी आहे का सगळे? रेडी असणार असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. हा, ते काय इंग्लिश समजते ना? बरोबर, नाही असू दे, सोडून घ्या. तुम्ही मला फायनल उत्तर सगळं सांगा. आता हे समजलं असेल तर पुसू का इकडचं साईडचं? ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, ओके. तसं तुम्हाला एक दबंगच उदाहरण देणं पडेल ना, कारण कसं आहे क्लासमध्ये वय करता तुम्ही जास्त आहे ना,
त्याच्यामुळे कसं आहे वैवयगिरी आपण बंद करून टाकू तुमची आता. जास्त नाही घेत मी तुम्हाला, बेसिक कंटेंट क्लिअर होतं. याच्यावरती काय 50 उदाहरणं घेत बसू का मी? नाही. पहिलं उदाहरण घेतलं, दुसरं उदाहरण घेतलं, आता तिसरं उदाहरण तुम्हाला देतो सोडवायला. माझ्यामध्ये तुम्ही रेडी असणार. काही काही ना घाटीला जेवण केलं असेल तर जांभळी देतोय. ठीक आहे. उदाहरण घ्या आता गरम फडक्यानं, बिलकुल कार्यक्रम करून टाकू आपण. व माय व. ओके, चला या बे भाऊ, या आता मैदानात. ठीक आहे. ओके, चला बघू जिसमें है दम. उत्तरासकट डायरेक्ट मला फायनल आन्सर पाहिजे. कॅंग कॅंग चालणार नाही. पहिला अंकाने सांगायचं मला, लुंगाडा हो. नाही नाही, कायला माईक नाही, फाईक नाही. बंद. नेटवर्क आलं का बे उत्तर लो. कोण इसनी? राधिका, सांग लवकर उत्तर. वैष्णवी पाटील, सक्षम, दीक्षा बोदडे, पवन कोळी, राहुल जयकर, नंदलाल पाटील, नैना सपकाळ, अथर्व पाटील, संजना सपकाळ. कोण आहे खाली आता नेमकं? ठीक आहे. अरे बॅटरी सर, संख्या वेगळी आहे, घरी जात आहे. राधिकाचं उत्तर आलेलं आहे 43,110. फर्स्ट आणि काय दिसत नाही सर, असं काहीतरी दिसत नाही. बसनी आहे सर, दिसत नाही आहे लिहिलं असेल. दिसत नाही का? तर गच्चीवर जाऊन बसलो. दिसत नाही सर, दिसत नाही सर. उद्यापासून राधिक तुम्हीच मास्टर झाले वाटते तरी आता. माझं नेट चालत आहे. मग पत्रावर जाय. नेट चालत नाही ना काय, दिवार आणतो मग फालतू. आणि मग खुंद्या जर आलं ना, इकडे लक्ष दे. हा नाही टाकलं, नेट चालत नाही. आता नेटच चालत नाही, काय करता. दिवसभर बिड्या पडतात. घ्या लक्ष दे, जाऊ द्या. हे पण अबे झटका फटके उत्तर आला पाहिजे. खेकडे हो, किती वेळा तर पडलाय? 5 इकडे, 4 इकडे, 3 इकडे, 2 इकडे. एक फास्ट मेथड पाहिजे, फास्ट. 5 किती होणार आहे? 30. 30चा 0 आजच्या आले 3. 6 चोक 24 आणि 3 18 2 20चा 0 आजच्या आले 2. 6 2 12 2 14ची 4 आजचा आला 1. 6 1 6 1 7. 74 74 0 70. दीक्षा बोदडे. काय काय कॅल्क्युलेटर वापरला असेल कोपऱ्यात जाऊन. तिथून धरे कुठले झालं. एवढी फास्ट मेथड घेणार आपले, एवढी फास्ट मेथड घेतली तर. आणि मग काही जण म्हणतील मग मी याच्यासाठी थोडी आला बेसिक बॅच करू आला. तू बेसिक आहे की नाही? बस बस, जास्त नाही. बेसिक बॅच मग ते चालतंय संध्याकाळला त्या कार्यक्रम. कसा? हे असं 6 6 6 6 6, मग 4 वेळा 6, मग 3 वेळा 6, मग 2 वेळा 6, मग 1 वेळा 6, मग रोजान माणसाला यायचे, मग बेरीज करायची. ते कसे? 1 2 3 4 5. 6 5 30 0 आजच्या आले 3. 1 2 3 4. 6 चोक 24. 24 आणि 3 27 आजच्या आले 2. 6 18 18 2 20 आजच्या आले 2. 6 2 12 2 14ची 4 आजच्या आले 74 0 70. ही झाली तुमची बेरीज. आता काय करा भाऊ तुमचं बिबे? उद्या बोलवलाय त्या हॉटस्पॉट वाल्याले, हो व्हायला तर पाहिजेच. पण तुम्ही जे कंटिन्यू सातत्य ठेवताय त्याचं या ठिकाणी तुमचं कौतुक करतो. म्हणजे बसलाय तुम्ही बा, आहे की नाही? आणि रेकॉर्डिंग भेटून देईन तुम्हाला. ठीक आहे. सपोर्ट करा जरा. कसं आहे, तुम्ही सपोर्ट करसाल तर धीरे धीरे होईल आणि तुमच्यासाठीच चालू आहे. ओके, ते काय आमचा काही त्याच्यामध्ये काही फायदा नाही तिच्यात. ठीक आहे.
तर माझ्या मते तुम्हाला ही लेवल समजलेली असेल. समजली का? ओके ठीक आहे. पर्सनॅलिटी कुठपर्यंत आहे? इकडे नाही ही लेवल कुठपर्यंत आहे? नाही ना. ओके आता आडलं काय ना ते कालचं नाही. झालं का रे भाऊ? चला ठीक आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलं. चला जा घरी. नाही उद्या नाही. कसं आहे आता आपण क्वालिटी तर क्वालिटीच टिकू. एक्सपांड झाले पाहिजे. एकानं मला आता कमेंट्स केली की सर संख्या बदलली तर संख्या बदलली तर वापस आली. चला या मैदानात जिसमें है दम तो वही बाजीराव सिंघम. संख्या बदलली तर तुझ्या जो पाणथट पद्धत आहे जुन्या काळापासून चाललेली की ज्याच्यामुळे काही सर लोक रिटायर झाले त्या पद्धतमुळे तीच पद्धत घेतो. दुसरी काहीच पद्धत नाही त्याने. कारण त्याला इलाज नाही. त्याला इलाज नाही बाब्या. मला माहितीये त्यामध्ये शंका येणं गरजेचं आहे. पण काय लक्ष दे. पहिले मला शिकू तर दे. पहिले वय भले करता. आपण पहिले आता साधी संख्या घेतलेली आहे. साधी संख्या आणि साध्या संख्येची बेरीज केली आपण. ओके आता मी जर तुम्हाला भाऊ लक्ष दे. भाऊ लक्ष दे. दशांश चिन्ह जर दशांश चिन्हाची संख्या घेतो मी. दशांश चिन्ह आता दशांश चिन्हाची संख्या घेतो. हे झाली तुमची आता साधी संख्या. आता दशांश चिन्हाची संख्या घेतो. मग पहा बेरीज करून बघा. दम दाखवा आता तुमचा कसा बा. लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे बेसिक म्हणून बेसिक लेवल समजून घ्या. इथून दिसते का बघा इकडे? इथून दिसते. ओके पिरेसना क्रमांक 1 दशांश चिन्ह आहे. प्रश्नाची लेवल तीच आहे. संख्या सारख्या पाहिजे आणि उतरता क्रम पाहिजे. उदाहरणार्थ 0.222 प्लस 0.22 प्लस 0.2. चला मला पावते द्या बरं. कोणाकोणाला पानसट बेरीज करता येते फटकन 30 सेकंदामध्ये उत्तर दाखवा. फटकन बेरीज करून दाखवायची 65 लेवल. चला या मैदानात. हे फर्दर दिसते का? चला कमेंट बॉक्स मध्ये हा बघता. सुदेश पाटील भाऊ पत्रावर जाय दिसत नाही. दादा काय ग्रुप आहे बापा. आम्ही उभागला नेट पाहिजे. ठीक आहे व्हिडिओ भेटून जाईल तुला. ताण घेऊ. चला उत्तर द्या फटकन. एक बी खेकडा उत्तर देत नाही अजून. संजना दिसत नाही आहे. दिसत नाही आहे. बघा बरं जरा नेटचं काय आहे विषय. मोबाईल बघा. आलाय कमेंट झाली वाटते कोणाची तरी. 0.48 राहुल भाऊ फटकन. आता मला सांगा इथं फसले सगळे जेवढे अटेंडन्स मध्ये आता हजर आहे तेवढे विद्यार्थी सगळे फसणार. कसे? त्यांना असं वाटतंय सोनार सरनं मागची जी मेथड सांगितली तीच मेथड इथं युज करायची. ती मेथड इथे युज होणार नाही. बिकॉज तुम्हाला पहिली मेथड घेतली म्हणजे साधी संख्या असेल तर तुम्हाला माहिती आहे मोठ्या संख्येपासून उत्तराला सुरुवात करायची. पण आता पॉइंट वाली संख्या आहे. परंतु मी पहिले तुम्हाला बेसिक सांगतो भाऊ लक्ष दे इकडे. बरोबर पी फॉर पानसट मेथड. कारण पानसट समजल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. कशी पाय लक्ष दे. जर पॉइंटचं उदाहरण असेल तर 0.222 जशी आहे तशी संख्या घ्यायची. एकदम बेसिक वाला विद्यार्थी. पॉइंट वाला जर उदाहरण असेल तर पॉइंटच्या खाली पॉइंटच घ्यावा लागतो. 0.22 पुन्हा 0.2 ओके का? आणि मग करावी लागते बेरीज. लक्ष द्या. 2चा 2 2 2 4 2 2 4 2 6 पॉइंटचा पॉइंट आणि 0 जसाचा तसा उत्तर आला आहे 0.642. ओके का? असा बजेट आहे भाऊ. कार्यक्रम लागला तुमचा सगळ्याचा. बरोबर तुम्ही ना कसं केलं माहितीये का मेथड. तुम्ही ना तेच मागची मेथड घेतली म्हणून मला म्हटलं की पहिले सांगू द्या मला. तुमचे जे कमेंट्स आले होते की जर संख्या बदलली तर मग असं झालं असेल. तो नंतरचा विषय. पहिले हे तर घेऊ द्या क्लिअर. पहिले साधी संख्या असेल मग पॉइंट वाली त्याच्यानंतर बघू काय ते. इथं तुमचा कार्यक्रम झाला. इकडे बा लक्ष द्या. आता तुम्ही नसं तुम्हाला सांगायचं काय बरं याच्यामध्ये असे बी काही सन्माननीय सदस्य आहेत का की त्यांनी अशा प्रकारे काहीतरी बेरीज केलेली असेल. असं कोणीतरी सदस्य आहे? असू शकतात काय हरकत नाही. पॉइंटचा खाली पॉइंट घ्यायचा बापा. ठीक आहे. बेसिक घ्यायचं म्हटलं तर लय कुठाने येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे सर. आता नेमकं शिदवतं सांग. जास्त टाइमपास करू नको. कारण आमचं उत्तर चुकलेलं आहे. सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे माझ्या मते. काहींनी इथं 000642 केलेलं आहे. पण काहींनी कॅल्क्युलेटरवरून सांगू राहिले. अभिनंदन त्यांचं काय हरकत नाही. आता मला सांगा. मला सांगायचं काय नेमकं. कीप सायलेंट.
हे आपली पानसट मेथड आहे. जिल्हा परिषद जिंदाबाद आहे, जिंदाबाद रहेगा. पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, बेरीज केली, 2चा 2, 2 2 4, 2 2 4 2 6, पॉईंटचा पॉईंट, 0 तसा. ओके ना, ठीक आहे. आता लक्षात घ्या, नेमकं सर तुम्हाला सांगायचं काय आहे, संख्या सारखी आहे परंतु काय आहे, पॉईंट किती वेळा तरफडली आहे, 3 वेळा, इकडे 2, इकडे किती वेळा आहे, 1 वेळा. मग नेमकं सर तुम्ही ज्या मागचे जे 2 प्रश्न आम्हाला याच्यावरती सांगितले तेव्हा तुम्ही सुरुवात इकडनं केली होती. वर साधी संख्या असेल तर सुरुवात तुमची डावीकडून करायची पण उत्तर उजवीकडे लिहायचं. परंतु पॉइंट वाली संख्या असेल तर तुमची सुरुवात राईट कडून करायची, उजवीकडून, पण उत्तर मात्र उजवीकडेच लिहायचं. हा नियम आहे. याला म्हणतात बेसिक तुम्ही जे बोंबलता ना ते हे आहे. आता लक्षात कसं सर, ज्यावेळेस तुमची साधी संख्या होती त्यावेळेस तुम्ही इकडनं सुरुवात केली होती पण उत्तर इकडे लिहिलं. पण आता तुमची पॉइंट वाली संख्या तर तुम्हाला इकडनं सुरुवात करायची आहे. मग सुरुवात कशी करसान, बे एक, बे दुनी 4, बे त्रिक 6. आलं उत्तर. आता समजते पिक्चर कसा येतो तो सर. नेमकं पॉइंट किती घरं सरकायचे, सर्वात महत्वाचं जे मोठे, समजा घरातील जो मोठा व्यक्ती आहे त्याला मान द्यायचा, त्याला विचारायचं कार भाऊ किती घरं तरफडायचे, तो म्हणजे 3 घरं आहे सर्वात मोठ्या भावाला. मग तुमचे जे 3 घरं आहे ते 3 घरं गणितामध्ये आलेल्या उत्तरामध्ये 3 घरं डावीकडे सरकायचे, 1 2 3, त्याच्यानंतर पॉइंट द्यायचा आणि गणिती पद्धतीमध्ये 0 लिहायची एक सवय आहे. म्हणजे उत्तर आलेलं आहे तुमचं 0.642. आलत का कोणाचं सांगा, कमेंट्स मध्ये सांगा. ओके, कोण, संजना ठीक आहे संजना, ठीक आहे, अभिनंदन तुझं उत्तर आल्याबद्दल. पण स्वतःशी प्रामाणिक राहा, चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही. समजलं का, पोटपर्यंत स्वतःला फसवणार नंतर काय की लोकांना एका साईडला कॅल्क्युलेटर घेऊन बसले असते आहे ना. ठीक आहे, हटफट उत्तर द्यायचे, सर दबंग काम झालं आपलं. आता मला साठी पुढचं उदाहरण देऊ का, तोंड लायले देऊ का बे. अरे हाव तर आवाज घेवा काही मरेल ढोरायवाली काम करताय. तुमचा आवाज मला काही येत नाही त्याच्यामुळे ताण घेऊ नका. हाव ना, हाव सर. हा ओगी म्हणायचं नाही, पुण्याची भाषा आपल्याला चालत नाही, मला तुले घाल कुत्र्याले. दुसरा प्रश्न घेऊ. ओके, पानसट पद्धत. तर पानसट पद्धतनं तुम्हाला पुढचं उदाहरण देतो. आता याचा कार्यक्रम 30 सेकंदात लावायचा. काय सांगितलं, पुन्हा बेसिक सांगतो. आपल्याला घाई नाही आहे, ते वर्गामध्ये घाई चालते 2 तास. आता आपल्याला कसं एकदा पद्धतशीर कार्यक्रम. सर पॉइंट वाला उदाहरण आहे, उतरता क्रम आहे, परंतु पॉइंट वाला जर उदाहरण असेल तर त्याची सुरुवात उजवीकडून करायची आणि उत्तराचा पहिला अंक उजवीकडेच घ्यायचा. चला नेक्स्ट उदाहरण देतो आपण. कार्यक्रम लागला सगळ्यांचा या ठिकाणी. 0.43 प्लस 0.333 प्लस 0.23 प्लस 0.3 बरोबर. पोर म्हणतील सर मी चालला घरी, आता जाय सोडो येईल. चला बघू किस माहित, इमानदारीने सोडावे. समजलं का, कॅल्क्युलेटरचा वापर करू नका, स्वतःला फसवू नका. तुमच्या अडीचा वेळात वेळ काढून जर आपण शिकवतो आहे तर त्याचा फायदा घ्या जरा थोडासा. ओके ना, ठीक आहे. ओके, 0.3 4 वेळा, 3 वेळा, 2 वेळा, 1 वेळा. चला सोडवा बघू आता उत्तर कमेंट्स मध्ये कोण देतं पटकन लवकर लवकर. जिवंत की मेले सर, लाईट गेली आता. ओके ठीक आहे, बाकीचे तर उत्तर द्या. 1.2963 संजना. बरं ठीक आहे, सर्वात 30 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर दिलेलं आहे मॅडमनं. चला पुढे. बस बाकीच्याला काय घेऊन खाल्लं नाही आहे की. सोपा आहे का, सिलेक्शन घे ना, द्या उत्तर. जमते ना. हा अमेरिकेतला माणूस आहे काय ना, इंग्लिश मराठीतल्या अक्षर लिहिलं. राहुल चक्रात पडला ना मी. बरोबर वाटते, दोघांचं उत्तर सेम झालेलं आहे. त्याला सक्षम त्याने बरं उत्तर. सुदेश कोमार गेला वाटते. वैष्णवी माझं आलत सर उत्तर पहिले, आता तर उत्तर दे माय.
बाकीच्या खेकड्याला बी जॉईन करत जाणार नाही. किती पोरं आहे आपल्या अकॅडमीला? मग चल असू दे, काय आता इलाज आहे. धनराज गडबड करतोय राजा, तू जरा थोडीशी पॉईंटची गडबड करतोय. काय हरकत नाही, मागच्या टायमाला मी दोन पॉईंट देऊन टाकले होते. पॉईंट 2 वेळा नाही द्यायचे बाळा, पॉईंट एकच वेळा असतो. नाही, पॉईंट जे असतात ना, पॉईंटच्या उजवी पॉईंट नंतरचे जे घर असतात ना, ते एकच वेळा शून्य असतात. काय हरकत नाही, लक्ष द्या. गडबड करू नका, कीप सायलंट. ओके, थोड्या दिवसात कॅमेरा बी सुधारून टाकू आणि त्याच्यानंतर नेटचा बी काही इश्यू नसणार. फक्त थोडंसं शांतता प्लस संयम ठेवा. बरोबर आहे? आपल्याच तालुक्यातला मास्तरला आहे, बरोबर. आपण बाकीच्यांना सपोर्ट करतो की बाहेरच्यांना? आपल्या मास्तरला सपोर्ट करायला काय हरकत आहे? आपल्याच तालुक्यातला मास्तर रोज सकाळी तुम्हाला उघडलं घेऊन दिसतो, आहे नाही? आता मला सांगा, आता हा किती वेळा तरफडला आहे? 4 वेळा. हा किती वेळा आहे? 3. हा 2 वेळा आहे. हा किती वेळा आहे? 1 वेळा. पॉइंट वाला असेल तर त्याची सुरुवात कुठून करायची? उजवीकडून. कुठून सुरुवात करायची? उजवीकडून. लक्ष द्या माझ्या मार्कडे. हा 3 1 3. उत्तराचा पहिला अंक किती आलेला आहे? 3. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12. सर आम्ही उत्तर तर दिलं 129 63. किती घर कोमात जायचे? जो भाऊ मोठा असेल घरातील किंवा ज्याचे घर पॉइंट नंतर जास्त आहे तेवढेच घर कुठे तरफडायचे? डावीकडे. डावीकडे तरफडणे. किती घर? 4. 1 2 3 4. पॉइंट इथं द्यायचा, म्हणजे उत्तर आलेलं आहे 1.2963. आलं मला वाटतं, कोणाचं तरी आलेलं आहे. काय हरकत नाही, सुदेश संजनाचं आलेलं. ठीक आहे, काय चुका होऊ द्या, चुका झाल्या तरी चालतील. आणि 1 सप्टेंबरला तुमचे जे मित्र परिवार असतील बेसिक वाले की ज्यांना बिचाऱ्यांना सुरुवात करायची आहे, ती 1 सप्टेंबरला त्यांना बॅचला हजर राहायला सांगा, फेस टू फेस. बरोबर? ठीक आहे. रोज संध्याकाळी आपला कार्यक्रम वगैरे चालेल. म्हणजे आपण काय करणार आहे, ऍडव्हान्स वाले विद्यार्थी सोबत चालणार आणि पुन्हा बेसिक वाले विद्यार्थी सोबत येणार, म्हणजे त्यांचं ते कव्हर होऊ शकते. ओके, इथपर्यंत समजते? आता या मैदानात आलं होतं का? बरं, ठीक आहे राहुल, ठीक आहे, काय हरकत नाही. आता ज्यांना शंका आली होती की सर समजा संख्या सारख्या नसल्या तर ते जी मयमय होती तुमच्या मनामध्ये, ती मयमय या प्रश्नानंतर क्लिअर झाली. ओके, तुम्हाला कितीही मोठी संख्या येऊ शकते पेपरला सांगता येत नाही. पण आता एक मला जे आठवलं, समजा पेपरला अजून थोडीशी ऍडव्हान्स प्रश्न मी बघितलेले आहे. समजा बोलू नका, समजा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं तुम्ही जे उत्तर काढणार तर प्रश्नामध्येच असं दिलेलं असेल पुढे हो की आलेल्या उत्तराचा, बोलू नका, आलेल्या उत्तराचा शतक स्थानचा अंक शोधा. शतक स्थानचा अंक. आता मला सांगा, शतक स्थानचा अंक शोधायचा, हे नवीन बाळगड कुठून आणली बे बाप्पा? म्हणजे ह्या प्रश्नाला लागून एखादं मराठीतलं वाक्य दिलेलं असेल बे, आणि मराठीतलं वाक्य असं दिलेलं असेल की तुम्ही जे उत्तर काढणार त्या उत्तराचा शतक स्थानचा अंक शोधायचा आहे. म्हणजे उत्तर काढून बी चालणार नाही, ऑप्शन मध्ये हे नसेल काही, तुम्हाला शतक स्थानचा अंक दिला असेल. मग शतक स्थानचा अंक मोजायचा कुठून? समजा आता ही पॉइंट वाली संख्या आहे, पण तरी बी तुम्ही उजवीकडून म्हणतात एकक, दशक, शतक. म्हणजे शतक स्थानचा अंक कोण आलेला आहे तुमचा? शतक स्थानचा अंक तुमचा आलेला आहे 9. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर 9 सुद्धा असू शकते. असे प्रश्न सुद्धा अपडेट होत आहे. TCS IBPS पॅटर्न येत आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला अपडेट होणं काळाची गरज आहे. ओके, ठीक आहे, कुसवत आहे. ओके, समजलं असेल तर मला लगेच सांगा yes or no मध्ये. समजलं असेल तर ठीक, असेल समजलं असेल तर सांगा, पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो. लगेच फास्ट मध्ये सांगा समजलं असेल तर. प्रत्येक जण सांगा पटकन. ओके, ठीक आहे, चला अजून देऊ का तुम्हाला प्रॅक्टिसला? उदाहरण द्यायचं का पॅटर्न चेंज करू जरा थोडासा? पॅटर्न चेंज करायचा? पॅटर्न चेंज करायचं असेल तर लगेच सांगा, कारण आता तुम्हाला याचं टेंडन्सी समजलेली आहे. याचं म्हणणं काय आहे, पॉइंट वाली संख्या असेल, उतरता क्रम असेल. ओके, तर माझ्या मते प्रॅक्टिसला का? प्रॅक्टिससाठी टाइम लागून जाईल पोरांनो. तुम्हाला फक्त कंटेंट समजला पाहिजे. आता मला पुढे जाऊ द्या जरा थोडं. टाइम किती आला सर?
8/22 का? हा, ग्रुपवर तुम्ही टाकून देईन, मला फक्त आठवून द्या तुम्ही, बरोबर. जे विद्यार्थी ग्रुपला असतील पर्सनली ग्रुपला मला सांगा, मी तुम्हाला प्रॅक्टिसला टाकून देईन. ठीक आहे. आता मला जो घटक सांगायचा होता, तुमच्या मनात जो डाऊट होता, पहिला प्रश्न झाल्यानंतर एका विद्यार्थीने डाऊट केला होता की सर संख्या सारख्या नसतील तर काय करायचं. समजा पेपरला तुम्हाला आता हे झालं तुमचं क्लिअर, हे तुमचं ओके झालेलं आहे. लक्षात घ्या, साधी संख्या असेल तर लेफ्ट कडून सुरुवात करायची, उत्तर राईटला लिहायचं, बरोबर. दशांश चिन्हावाली संख्या असेल तर उत्तर राईट कडून सुरुवात करायची आणि आन्सर राईटला लिहायचं. ओके. थोडासा इश्यू असेल राहुल, ऍडजस्ट करून घे जरा थोडस. हो बा, लक्ष द्या. याच्यापेक्षाही खतरनाक लेवल आपण घेऊ, पण जरा थोडस शांतता संयम ठेवा, विश्वास ठेवा जरा थोडासा. समजलं का? हा, आता पहा, समजा एका जणाला शंका होती की सर संख्या सारख्या नसेल तर 8 7 6 8 7 9 6 प्लस 2 3 4 प्लस 2 4 प्लस 9 असा जर पेपरला प्रश्न आला तर बऱ्याच जणांना शंका येणं गरजेचं आहे, कारण त्याला जे आपण आता सध्या शिकवतो आहे ती मेथड त्याला आठवेल की सरच बोलले होते उतरता क्रम आहे, वा सरच बोलले होते उतरता क्रम आहे, आणि आता सर वेगळाच पॅटर्न घेऊन आले. पण उतरता क्रम आहे मान्य करतो, पण संख्या सारख्या आहे का? संख्या सारख्या नाही, म्हणजेच हा पॅटर्न तिथं यूज होणार नाही म्हणजे नाही. मग मी अगोदर सांगितलं की तुम्ही सुरुवातीपासून जी बेरीज करत आले आहे, सुरुवातीपासून लहानपणापासून जी बेरीज करत आलेले आहे त्याच बेरजेचा तुम्हाला इथं वापर करावा लागेल. बस, त्याला दुसरा इलाज नाही म्हणजे नाही. मग तुम्हाला मी असो की तुम्ही असो की कोणी असो, फक्त एवढंच आहे तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्ही पानसट जे पद्धत घेणार आहे विद्यार्थी, त्याच्यापेक्षा प्रोफेशनल वाला विद्यार्थी एक पाऊल पुढे असला पाहिजे. सर कसं सर? लक्ष द्या. तुम्ही 8 7 9 6 प्लस 2 3 4 प्लस 24 आणि प्लस 9 हे तर अख्ख्या जगातले विद्यार्थी करणार आहेत, पण नेमकं आपण काय वेगळं करणार आहे? तर बेरीज करू आपण. 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 6 किती होणार आहे? 23 चा 3, हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 9 आणि 7 किती होणार आहे? 16, हातचा आला 1, बरोबर. हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 0, हातचा आला 8 आणि 9, म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे 9063. मग सर तुम्ही आता बोलून राहिले बा नेमकं ती मेथड संपलेली आहे आपली पॉइंट वाली साधेवाली. आता तुम्हाला नेमकं प्रोफेशनल मेथड मध्ये उत्तराचा पहिला अंक शोधायचा, आपल्याला जास्त पानसटगिरी करायची नाही. बघा कसं, याचा पहिला अंक 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 6 23 चा 3, माझ्या उत्तराचा पहिला अंक 3 आलेला आहे, ते तुम्हाला कोणत्या तरी पर्यायामध्ये असेल, झालं तुमचं उत्तर. ओके का? आपल्याला जास्त काही प्रूफ सिद्ध करायची गरज नाही. जर मे बी लकीली फॅक्टर जर असेल 4 ऑप्शन पैकी एकाच ऑप्शनच्या एक स्थानी 3 आहे, म्हणजे 100% तुमचं उत्तर आलंय. समजलं का? ठीक आहे. ओके. पुन्हा सर याचा अंक संपलेला, मग याचा 2 अंक, 2 आणि 3 किती होणार आहे? 5, 5 आणि याचा 2 नंबरचा अंक 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17 आणि 6 23, 23 चा 3, हातचे आले 2 इथं घ्यायचे राहिले आपले. पुन्हा 2 आणि 2 4 झाले, 4 आणि 3 7, 7 आणि 9, 9 आणि 7 किती होणार आहे? 16, 16 6, हातचा इकडे देऊ शकत नाही, हातचा इकडे देऊ शकत नाही, हातचा इकडे देऊ शकतो, बरोबर. कारण ओके. त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 3 आणि याचा 3 नंबरचा अंक 3 आणि 7 किती होणार आहे? 10 0, इकडे देऊ शकत नाही, हातचा इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही, तर इकडे देऊ शकतो. 8 आणि किती आले? 9, म्हणजे 9063. पण तुम्हाला जर ही मेथड थोडीशी रिस्की वाटत असली तर आपली पी फॉर 65 लेवल घ्या आणि उत्तर सोडवा, असं तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थोडीशी रजा घेतो, कारण उद्याच्या दिवशी सेम मॅच टाइमला आपण पुढचा घटक शिकणार आहोत. अजून आपली बेरीजच झालेली आहे, ते पण बोर्डमासची फक्त बेसिक सुरुवात आहे. बोर्डमास प्रॉपरली सुरुवात केलेली नाही, अजूनही सांगतो, प्रत्येक लेक्चरला सांगतो. तुम्ही 2-4-8 दिवस कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी ज्यावेळेस मी बोर्डमास चालू करेल त्यावेळेस तुम्हाला सोपं वाटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.